गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपला डे 3 आहे जोहान्सबर्ग टू केप टाउन। आता हॉटेलमधून आम्ही चेकआउट करत आहोत आणि त्या हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट करत आहोत। ह्या आंटी ज्या आहेत त्या ऑमलेट बनवत आहेत, मस्तपैकी वेगवेगळे व्हेजिटेबल चीज टाकून टेस्टी असं ऑमलेट आपल्याला सर्व करून देणार आहे। आणि इथे बाकीच्या बाजूला काउंटर लागलेले आहे, तिथे पण सकाळी सकाळी राईस फिश वगैरे आहे, असं काही बरंच काही खायला। आणि इथे आमचा हा टेबल आहे, इथे आम्ही बसलेलो होतो। हे जे काउंटर आहे ते चहा कॉफी कोल्ड ड्रिंक वगैरे सगळं ऑप्शन आहेत। आणि आमची फ्लाईट आहे, आम्ही निघणार आहोत। तिथे आमची 7:30ची फ्लाईट आहे, त्याच्यामुळे आम्ही सिटी टूर थोडीशी केली। सिटी टूर केल्यानंतर आम्ही परत एकदा लंचसाठी एका हॉटेलवर गेलो होतो। हे हॉटेलसुद्धा खूप जबरदस्त आहे, इंडियन रेस्टॉरंटमध्येच आम्ही तिथे जात होतो। साऊथ आफ्रिकेला आम्ही जे इंडियन रेस्टॉरंट आहे तिथेच आम्ही जेवण केलं आणि जेवण पण एकदम टेस्टी होतं। फिश चिकन वगैरे सगळे आयटम होते, छोले भटुरे गुलाबजाम हे सगळे आयटम आम्हाला तिकडेही भेटत होते। हा पण एवढंच आहे का इंडियासारखे टेस्ट कुठेच नव्हते। इंडियन रेस्टॉरंट असलं तरी खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे, मस्तपैकी खूपच छान हॉटेल होतं हे। आणि आता आम्ही इथे एअरपोर्टला पोहोचलेलो आहे, आमची फ्लाईट लागलेली आहे। आम्ही वेट करतो आहे कधी आम्ही फ्लाईटमध्ये जाणार। आणि फायनली आम्ही फ्लाईटमध्ये बसल्यानंतर आमचं फ्लाईट ही टेक ऑफ होणार आहे। आणि असं बघता आम्ही फ्लाईंग केलेलं आहे, मस्तपैकी वरती आहोत। इथून 2 तासाची जर्नी आहे आणि आम्ही आता एका सुंदर अशा दुसऱ्या देशात जाणार आहोत, केप टाउनला। केप टाउन पण खूप छान सिटी आहे, खूप मस्त आहे तिकडे बघण्याचं। तिकडे पोचायला आम्हाला जवळजवळ 7:30 वाजणार आहेत रात्री। आता 7:30ला आम्ही तिथे पोचणार आहे। रात्री तर आम्हाला काहीच करता येणार नाही आहे। बघा आता वरतून व्ह्यू कसा दिसतो आहे, केप टाउन सिटी आहे, जबरदस्त असा व्ह्यू दिसतो आहे। हे आता आमचं लँड होत आहे। खूप असा व्ह्यू मस्त दिसतोय वरतून, फक्त लाईटी खूप छान दिसत आहे। आणि फायनली आम्ही आता एका हॉटेलमध्ये लवकरच पोहोचणार आहोत। हे आमचं हॉटेल आहे, इथे आम्ही हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर इथे बेली डान्स वगैरे होता। आम्ही तर खूप थकलेलो होतो, पण या ज्या आफ्रिकन केप टाउन ज्या गर्ल आहेत त्यांनी आमचं एक वेलकम केलं। बेली डान्स करून बेली डान्स करून वगैरे सगळे त्यांच्याकडे बघत होते। आणि ह्याच्यानंतर आम्ही आता फायनली आमच्या रूमवर जाणार आहोत। माझी रूम आहे मस्तपैकी छान, वाव। या रूममध्ये गेल्यानंतर मित्रांनो मला एवढं फ्रेश वाटलं ना, एकदम 5 स्टार हॉटेल आहे हे। तुम्ही रेडसन ब्लू हॉटेलचं नाव ऐकलंच असेल, 5 स्टार हॉटेल आहे। तर साऊथ आफ्रिका इथे केप टाउन या सिटीमध्ये आम्ही रेडसन ब्लू ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो। आणि या हॉटेलच्या समोरच आम्हाला बीच होता, तो बीच पण एवढा भारी दिसत होता ना। बीचच्या साईडला सगळे बोट्स वगैरे लागलेले होते। मी सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवेलच। मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता उद्या सकाळी मी केप